तर मित्रांनो आपल्याला आतमध्ये रस्ता दिसतोय, थोडाफार इथे चिखल आहे पाणी असल्यामुळे. आता कसं पावसाळा गेला तर ही वाटते घोड्याची बागा, कारण की हा जो तुम्ही स्ट्रक्चर बघताय मध्ये सेंटरमध्ये, तर हे चांगलं व्यवस्थित कोरले. दोन्ही साईडला घोडे बांधले जाऊ शकतात. त्यांचं तोंड इकडे असू शकतो, इथे त्यांच्यासाठी खाणं घोड्यांचं पाणी वगैरे ठेवून जाऊ शकतं. बाजूला एक इकडे आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, याचं नाव आहे इमान रायगडे ट्रेकर्स. तर आज आपण आलेलो आहोत लोहगड येथे, जो लोणावळ्यापासून काहीच अंतरावरती आहे. तर आपल्या उजव्या बाजूला लोहगड आपल्याला दिसतो, इकडे तुम्ही पाहू शकता. आणि लोहगडापासून काहीच अंतरावरती आपल्याला समोर विसापूरगड पाहायला मिळतो. तर आज आपण लोहगडाची सैर करणार आहोत. तर लोहगडाची खासियत म्हणजे काय, तर एक तर हा गड यादवकालीन आहे, आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची लूट केली तेव्हा ती लुटीचा जो माल होता, खजिना, तो या गडावरती, लोहगडावरती नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली इथे ठेवण्यात आला होता. ठीक आहे, आपण आता लोहगडाची सैर करण्यासाठी पुढे प्रवास चालू करूयात. मित्रांनो, आज शनिवार आहे आणि शनिवारचं तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे इकडे. तुम्हाला दिसेल समोर येतं, शाळेतील मुलं वगैरे आलेत आणि कंपनीतील असं ग्रुप आलेला आहे इकडे फिरण्यासाठी वगैरे. तर आपण आता इकडे जर तुम्ही गाड्या वगैरे घेऊन आलात तर इकडे आपल्याला पार्किंगची व्यवस्था वगैरे पाहायला मिळते. गाडी पार्क वगैरे करू शकता. पार्किंगचे चार्जेस वगैरे इथे द्यावे लागतात. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही लोहगडासाठी स्टेचा प्लॅन करत असाल तर स्टे गडावरती नाही आहे. ॲक्च्युली आम्ही पण स्टेसाठीच आलेलो, पण ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे इथे स्टे नाही आहे. तर गडाचा जो टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 एवढाच टाईम आहे. या टायमापर्यंत तुम्ही इथे गडावरती फिरू शकता, गडाची माहिती वगैरे घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आणखी एक माहिती सांगतो. जसं आपल्या नाणे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी जीवधन आणि चावण हे किल्ले बांधण्यात आले आहेत, तसंच आपल्या बोर घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी, जे आपण मुंबईमधून पुण्यामध्ये येतो ज्या घाटामधून, त्या घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी आपला लोहगड आणि राजमाची हे किल्ले बांधण्यात आलेले आहेत. तर आपण आता लोहगडाची सैर करूयात. ही पायरीमार्ग उत्तमरित्या बांधण्यात आलेला आहे आणि इथे आपल्याला जास्त काही कचरा वगैरे पाहायला मिळत नाही आहे, एकदम साफ वगैरे करून ठेवलेला आहे. तर आपण पुढे प्रवास करूया आता. इथे खाली पार्किंग, गाडी पार्किंग वगैरेची सगळी व्यवस्था आहे, तुम्ही पाहू शकता. खाली गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. तर मित्रांनो, लोहगड आपल्याला छान पद्धतीने मेंटेन केलेला पाहायला मिळतो. म्हणजे या ज्या आता पायरीमार्ग बांधलेला आहे, तो पहिला जो दरवाजा आहे तिथपर्यंत या पायरीमार्ग उत्तमपणे बांधण्यात आलेले आहेत. आणि आपण जे दुसरे आपले गिरिदुर्गा वगैरे आहेत तिथे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या दिसत नाही आहेत, कारण की तिथे सगळे पायरीमार्ग हे ढासळलेले आहेत आणि एकतर इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेले आहेत. तर मित्रांनो, इथे पुरातत्व खात्याचं तिकीट काउंटर आहे. इथून पुरातत्व खात्याचं तिकीट काढून आम्ही आता पुढे आलेलो आहोत. 25 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आणि हा आता आपल्याला बुरुज दिसतोय पहिला दरवाजाचा. तर मित्रांनो, पायरीमार्ग उत्तमरित्या आहे सांगितल्याप्रमाणे. मला वाटत नाही की इथे आपल्याला गाईड वगैरे काय लागू शकतो, कारण की जसं बाकीच्या गिरिदुर्गांवरती आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी गाईड वगैरे लागतात, तसं इथे पूर्ण पायरीमार्ग आहे, तर त्याची काही गरज नाही. हां, पण जर तुम्हाला गडाबद्दल काही इतिहास वगैरे जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही गाईड घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, ज्यावेळी मलिक अंबरने निजामशाही स्थापन केली त्यावेळी त्याने प्रामुख्याने लोहगड हा त्याच्या ताब्यात म्हणजे जिंकून घेतला. तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे बाजूलाच बोरघाट आहे आणि कल्याण भिवंडीकडे जाताना हा लोहगड सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा लोहगड आपल्या ताब्यात असावा असं प्रत्येक पातशाला आणि हिंदू राजांना वाटत होता.
तर आता आपण इथे बघा तुम्ही जे हा पायरी बांधकाम केलेलं आहे त्याचे इथे तारीख वगैरे दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. पाथर्डी लिहिलेलं आहे आणि तारीख दिलेली आहे. आणि आता आपण बहुतेक पहिल्या दरवाजापर्यंत आलेलो आहोत, तुम्हाला तर इथून दिसत असेल. तर मित्रांनो, निजामशाहीनंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यामध्ये गेला आणि त्याच्यानंतर 1648च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये दाखल करून घेतला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की जेव्हा 1665मध्ये आपला पुरंदरचा तह झाला, त्या तहामध्ये महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. तर 1665 ते 1670 हे 5 वर्ष फक्त हा किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये राहिला आणि पुन्हा एकदा महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. तर आता आपण पहिल्या दरवाजापर्यंत जाऊयात आणि डायरेक्ट तिथेच भेटूया. बरोबर आलं ना? तर मित्रांनो, 5 ते 7 मिनिटाची चढाई केल्यानंतर आपण अशा टप्प्यावरती येऊन पोहोचतो गडाच्या, की जिथून आपल्याला किल्ल्याची गडाची जी तटबंदी आहे ती स्पष्टपणे पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता इकडे. तर मित्रांनो, आपण जो स्पॉट बघितला जिथून आपल्याला गडाची तटबंदी व्यवस्थित पाहायला मिळते, तर तिथून काहीच अंतरावरती आल्याच्या नंतर आपल्याला इकडे दिसतोय गणेश दरवाजा लागतो. पण गणेश दरवाजाजवळ जायच्या अगोदर मी तुम्हाला इथे काही दाखवतो. जे हा पायरी मार्ग आहे, पायरी मार्ग, तर तुम्हाला दिसत असेल हा जो आहे जुना पायरी मार्ग आहे त्या काळामधील, जो दगडामध्ये कोरलेला आहे. आणि हा जो इकडे मार्ग बांधलेला पायरी मार्ग, तो जेव्हा गड संवर्धन केले तेव्हा हा पायरी मार्ग बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण दरवाजाजवळ जाऊया, गणेश दरवाजाजवळ. तर या बरोबर. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गणेश दरवाजाजवळ. तर तुम्ही पाहू शकता दरवाजाच्या दोन्ही बाजूला श्री गणेशांची प्रतिमा कोरलेली आहेत दरवाजाच्या बाजूला तुम्ही. आणि हा इथे जो आपला दरवाजा बसवण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता व्यवस्थित उत्तमरित्या दरवाजा बसवण्यात आलेला आहे. आणि दरवाजाच्या जो वरती तुम्ही पाहू शकता जो नगरखाना टाईप आहे, तर तो बांधकाम आहे तो म्हणजे कशासाठी वापरण्यात येऊ शकतो, कारण की हा पहिला दरवाजा असल्यामुळे जी इशारत दिली जाते ती इथून दिली जाऊ शकते. तर बाकीच्या गडांवरती आपल्याला हा जो नगरखाना टाईप आहे तो पाहायला मिळत नाही, ढासळलेला मिळतो. आणि हे जे त्याच्याच खाली आपल्याला हे जे होल दिसत आहे त्या मार्जंगे आहेत. म्हणजे जर आता एखादा शत्रू दरवाजापर्यंत आला तर त्या जंग्यांमधून उकळतं तेल, उकळतं पाणी हे शत्रूंवरती वरून टाकले जाऊ शकतात. तर आता आतमध्ये या. तर आता हा तुम्हाला दरवाजामधून दिसत असेल की हा एक होल आहे, जो पावसाळ्यामध्ये पाणी येतो तर तो या होलामधून पाणी बाहेर जाण्यासाठी तो होल बांधण्यात आलेला आहे. आणि दरवाजाच्या डाव्या बाजूला आपल्याला देवडी पाहायला मिळते, जे द्वारपाल इथे असतात म्हणजे दरवाजाचे रक्षण करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी विश्रांतीसाठी हा देवडी बांधण्यात आलेला आहे. आणि दुसरं आपल्याला इकडे सुद्धा पाहायला मिळते, बघू शकता देवडी. त्याच्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला हे 3 तोफा डागलेल्या दिसतात, जे तोफ गाड्यासोबत डागलेल्या आहेत. चालूच आहे. तर दरवाजामधून आल्याच्या नंतर आपल्याला हा इथे दगडी शिलालेख पाहायला मिळतो. तो शिलालेख म्हणजे असा आहे की जे नाना फडणवीस यांनी जे दरवाजे बांधले आहे त्याचा उल्लेख केलेला आहे या शिलालेखामध्ये, कोणत्या साली बांधण्यात गेला आणि कोणी बांधला. तर इथे बघा, तिथे माहिती दिसते तुम्हाला, हे सगळे माहिती आहे त्याची. काजी सुतार, रामगवडी हे अशी माहिती दिलेली आहे इथे. ठीक आहे. आणि दरवाजाच्या ह्याच्या शिलालेखाच्या उजव्या बाजूला आपल्याला एक गुप्त दरवाजा पाहायला मिळतो. तर आता आतमध्ये बघूया आपण काय आहे ते. तर इथून पाहू शकता तुम्ही की या इथून तिकडचा गडाच्या बाहेरचा परिसर पूर्ण व्यवस्थितरित्या पाहायला मिळतो आपल्याला. तर इथून आपले जे सैनिक आहेत ते इकडनं खाली लक्ष सुद्धा ठेवू शकतात. आणि दुसरं म्हणजे हा इकडे एक आहे लक्ष ठेवण्यासाठी. तर
तर इथून आपल्याला तुम्ही बघू शकता की विसापूर गड आहे तो व्यवस्थित पाहायला मिळतं इथून. म्हणजे इथून सुद्धा आपल्या त्या साईडला लक्ष ठेवू शकतो. ठीक आहे. तर आता हा जो साधारण या खोलीचा स्ट्रक्चर पाहता आपल्याला एकच समजू शकतं की हा जो ही खोली आहे ती सैनिकांच्या विश्रांतीसाठी बांधण्यात गेली असावी. तर आपण आता गणेश दरवाजाच्या वरती आहोत. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं ज्या मार्जंग्या त्या आता तुम्ही इथून पाहू शकता. तुम्हाला खाली क्लिअर माणसं दिसत आहेत इकडनं येत आहेत ते. तर म्हणजे जर इथून शत्रू आला तिथे तर इथून टप्प्यामध्ये भेटू शकतो की त्याच्यावरती तेल आणि गरम पाणी टाकलं जाऊ शकतो. तर आता इकडे या साईडला. तर इथून हे तुम्हाला जे 2 जांगे दिसत आहेत एक तर इथून कसं तोफा टाकल्या जाऊ शकतात इथून की समोर येणारा जर शत्रू असेल तर त्याच्यावरती इथून तोफेने मारक केला जाऊ शकतो. एक ही साईड आहे आणि दुसरी एक इकडे आहे जे दरवाजामध्ये एंट्री आहे येण्यासाठी आतमध्ये पाहू शकता तुम्ही. हे बघा समोर आपल्याला पायरी मार्ग वगैरे दिसतोय. तर इथे सुद्धा तोफ डागू शकतात की इथून मारा करू शकतो शत्रूवरती. आणि दुसरं एक ही जागा आहे तर इथे आपली एक जागा आहे इथे आपला जो सैनिक आहे इथून तुम्हाला दिसतोय इकडे इथून सुद्धा लक्ष ठेवू शकतो. एक समोर हा परिसर आला आणि दुसरा इकडनं आपल्याला दिसतोय डावीकडे तो विसापूरगड. तर इथून लक्ष ठेवू शकतो आणि इथून सुद्धा या जंगे आहेत आपल्याला इथे पाहायला मिळतात छोट्या छोट्या. ठीक आहे. आणि इथून उत्तमरित्या असं वरतून परिसर दिसतोय की सैनिक जो आहे इथून व्यवस्थित लक्ष ठेवू शकतो. एक हा बुरुज सुद्धा आपल्याला इथे दिसतोय समोर. जर इथून सुद्धा काही जर संदेश वगैरे द्यायचं झालं म्हणजे काही अशी गडबड वगैरे झाली तर हा एक बुरुज आहे जे ज्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट करू शकतो. पुन्हा वरतीच जो बुरुज आहे तो सुद्धा क्लिअर दिसतोय की तिथे वरती सैनिक आपले उभे असतील तर त्यांना सुद्धा इथून इशारा दिली जाऊ शकते. तर आता आपण त्या बुरुजावरती जाऊयात. ठीक आहे. आणि हा जो इकडे रस्ता आहे तो आपला वरती जाण्यासाठी गडावरती. तर आता आपण पहिला तिकडे जाऊयात. तर मित्रांनो आपण लोहगडावरती आलोय पण या लोहगडावरती सांगण्यासाठी आणि खूप अशी रहस्यमय जागा आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर आता आपण दिंडी दरवाजा आणि त्या बुरुजाकडे जाणार आहोत पहिला. नंतरला तिकडनं आल्याच्या नंतर आपण इकडे वरती गडाकडे जाणार आहोत. तर आता आपण खाली जाऊयात दिंडी दरवाजा आणि बुरुजाकडे. तर हे बघा तुम्हाला इथे सुद्धा लाईनीमध्ये मार्जंग्या पाहायला मिळत आहेत ज्या दरवाजाच्या दिशेने आहेत शत्रू आला तर. आणि या जंग्या आपण आता ज्या पाहिल्या पण आता ही जी मोठी जंगी आपल्याला दिसते तर ही एक तोफसुद्धा ठेवू जाऊ शकते की शत्रूवरती मारा करू शकतो. तर अशा भरपूर इथे मोठ्या जंगे आहेत आणि या ज्या छोट्या जंगे आहेत इथून सुद्धा लक्ष ठेवू शकतो आणि इथून सुद्धा मारा करू शकतो शत्रूवरती. तर हे तुम्हाला या पूर्ण गडालाच असे पूर्ण जंगे दिसतील. आणि हा जो या गडाला लोहगड का बोलला जातो तर आपण पाहू शकतो की या गडाची तटबंदी हा दरवाजा क्रॉस झाल्याच्या नंतर आपला पुढे दरवाजा आहे तर तो तिथे दरवाजापर्यंत जाईपर्यंत शत्रूला जो मेहनत करावी लागणार आणि प्रत्येक आपल्या सैनिकाच्या टप्प्यामध्ये ते शत्रू भेटणार आहेत. त्याच्यामुळे हा एकदम बलाढ्य किल्ला असल्यामुळे याला लोहगड असं बोललं जातं. तर आता आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आहोत की इथे जो तुम्हाला स्ट्रक्चर दिसतोय तर तो असं वाटेल की एक चोर दरवाजा असू शकतो चोरवाट असू शकते. आणि इथे खाली सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे भुयारी मार्ग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं वाटू शकतो की चोर दरवाजा आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया काय आहे ते. ठीक आहे. तर पहिला आपण हे बघा एक इथे दरवाजा आहे आणि एक इथे पुढे दरवाजा आहे. तर आपण इकडे पहिला पुढे जाऊ. दिसतोय त्यामध्ये. तर हे बघा इथे आतमध्ये आल्याच्या नंतर हा इथे बंद आहे पण ॲक्च्युली इथे काय आहे ते आता आपण पाहूया. मोबाईलच्या टॉर्चने का दिसतंय की हे बघा आता थोडाफार दिसतंय. ठीक आहे. तर हा आपल्याला इथे पाहायला मिळतोय शिवकालीन शौचालय तुम्हाला दिसतंय. हां तर हा शौचालय आहे तो कशा प्रकारे बांधलेला आहे तर तुम्ही बघू शकता. तर आता पाठी जाऊया आपण आणि इथला आता दुसरा दरवाजा जो आहे तो बघूया आपण तिथे काय आहे. बाहेर तर इथे बघूया आपण आता काय आहे. तर हे बघा इथे सुद्धा शौचालय बांधलेलं आहे म्हणजे हे 2 शौचालय आजूबाजूला कशा प्रकारे बांधलेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे. तर आता आपण इथून वरती जाऊ शकतो आणि हे आता असं स्ट्रक्चर बांधलेलं आहे की एखादा जर शत्रू आलाच गडावरती तर त्याला असं वाटू शकतं की आतमध्ये चोरवाट वगैरे तर त्याच्यामध्ये फसला तर वरून दुसरे सैनिक त्याच्यावरती आतमध्ये आक्रमण करू शकतात. तर आता इथे दुसरं काय ते आपण
हा दरवाजा आहे इथे आणि इथून बघा तर इथे सुद्धा शौचालय आहे. म्हणजे हे 3 शौचालय एका बाजूला आहेत, अशा प्रकारे बांधलेले आहेत. आणि दुसरा त्या शौचालयाच्या बाजूलाच आपल्याला एक वाट दिसते, ते आपण पाहूया आता. तर मित्रांनो ही आहे चोरवाट. तर तुम्ही आता इकडे खाली बघू शकता की कसं पूर्ण दरी आहे. म्हणजे ही चोरवाट असे बनवलेली आहे जे हेर जे माहिती घेऊन येतात तर त्यांच्यासाठी हे वाट बनवली असे की ती तिकडनं आल्याच्या नंतर इकडे आतमध्ये जाऊ शकता. तर आता आपण हा चोर दरवाजा पाहिला म्हणजे असं माहिती संपली अशी नाही, तर इथे अजून एक असं रहस्यमय जागा आहे ते आता आपण पाहूया. तर इथून येताना जरा सांभाळून या, कारण की रस्ता थोडा अवघड आहे आणि जर पाय सरकला तर सरळ खाली जाणार. तर हे बघा आता आपण इथे पाहतोय एक आपल्याला गुहा दिसते. तर नेमकं आतमध्ये काय आहे तर ते आता आपल्याला बघावं लागेल. जाऊया उतर बघ काय ते. टाका आहे पाण्याचं ते काय. तर हे बघा अशा प्रकारे इथे आहे आणि आतमध्ये पूर्ण काळोख आहे, काही दिसत नाहीये. मला असं वाटतं हा पूर्ण आतमध्ये अजून रस्ता आहे. म्हणजे हा एवढंच नाहीये, पुन्हा आतमध्ये जावं लागेल आपल्याला, काय आहे ते बघावं लागेल. तर मित्रांनो हे पाहू शकता कचरा टाकण्याचे डबे तुम्ही इथे कुठे टाकलेले ते बघू शकता. हे कचरा टाकण्यासाठी कुठे असले पाहिजे गडामध्ये, तर हे अशा ठिकाणी आणून ठेवले आणि गडावरती कचरा घेऊन जातो. तिकडे आतमध्ये घेऊन जाऊ आपण. ठीक आहे, तर आपण आता आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो आपल्याला आतमध्ये रस्ता दिसतोय, थोडाफार इथे चिखल आहे पाणी असल्यामुळे. आता कसं पावसाळा गेला तर पाणी थोडाफार होता येते. तर आपण पहिला आतमध्ये जायच्या अगोदर एक दगड टाकून बघू, कारण की आतमध्ये जर काय असेल तर त्याचा आपल्याला अंदाज घेता येईल. ठीक आहे, तर आता आतमध्ये जाऊया आपण. ये तर हे बघा मित्रांनो, तर तिकडनं आतमध्ये आल्याच्या नंतर अजून इकडनं खालून असा रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर थोडाफार आम्ही आता प्रयत्न करतोय की आम्ही गडावरती जातोय, तर तुमच्यापर्यंत गडाबद्दलची माहिती काय रहस्य असेल तर आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर काही थोडंफार चुकलं तर समजून घ्या. तर थोडं आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि काही माहिती भेटते का ते बघतो. ध्रुव पकड मोबाईल. वाघुल आहेत प्रवीण, खतरनाक आहे रे. वाघुल आहेत, वाघुल एवढंच आहे. ये इथे हे घे तुझं. हां चालू आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता दिसतोय की माहीत नाही, हे बघा, कारण की बॅटरी ॲक्च्युली आम्ही तिथे जे तिकीट काढले आम्ही तिथेच खाली ठेवले बॅग वगैरे, कारण की ड्रोन वगैरे इकडे अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे हा इथे एवढंच जागा आहे. पण आता इथे वट वाघांचा राहण्याची सवय झालेली आहे. तर आता इथे दगड वगैरे पडलेले आहेत वरतून. हे बघा वट वाघूल कसे चिकटलेले आहेत, दिसतंय की नाही माहीत नाही. पुढं काय नाही ना. आता याच्या पुढे काही नाही. तर ही कशासाठी वापर केला गेला असेल याचा, तर मी आता तुम्हाला बाहेर गेल्यावरती याचा जरा सांगतो. आपण बाहेर जाऊया पहिला. तर या गुहेचा वापर मी मागाशी सांगितलं कशासाठी केला जाऊ शकतो. तर एक दुसरं म्हणजे आपलं कसं जे आपले हेर खात्यातली माणसं आहेत जे गार्डांवरती लक्ष ठेवतात, शत्रूच्या छावणीमध्ये घुसून जी त्यांच्याबद्दल माहिती आणून महाराजांना दिली जाते, तर त्याच्यासाठी आता हा चोर दरवाजा आहे. जर तिकडचे जे सैनिक असतील त्यांनी जर पाहिले तर कशी हा चोर दरवाजा आहे, त्याच्यानंतर हा डोंगर आहे, त्याच्यामुळे इकडे काही असेल असं त्यांना वाटत नाही. पण त्याच्यामुळेच आपले जे हेर खात्यातील माणसं आहेत गुप्त हेर, तर ते या अशा जागांचा अशा प्रकारे यूज करायचे की आता जर ते खालून जरी आले या साईडने वरती, तर इकडे आतमध्ये गुहेमधून जाऊन ते आतमध्ये बसू शकतात, राहू शकतात. आणि तर जे आपले गुप्तहेर आहेत या गुहेमध्ये राहून
त्या सैनिकांचे कपडे वेषांतर करून या चोर दरवाजाने आतमध्ये जाऊन या म्हणजे ज्याच्या ताब्यामध्ये हा गड आहे त्यांची माहिती घेऊन आपल्या महाराजांना दिली जायची. तर त्याच्यासाठी हा उपयोग केला जाऊ शकतो, केला गेला असेल. ठीक आहे. तर मित्रांनो आपल्याला समोर दिसतोय तो आहे महादरवाजा. तर आपण आता तिथे जाऊया. ठीक आहे. तर हा दरवाजा सुरक्षित राहावा म्हणून हा बुरुज बांधण्यात आला की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे नातू होते छत्रपती शाहू महाराज यांनी हा गड सरखेल कान्होजी आंग्रे यांना दिला. त्याच्यानंतर हा गड पेशव्यांच्या ताब्यात गेला. नंतर पेशव्यांनी या गडाची जबाबदारी आपले नाना फडणवीस यांना दिली. तर नाना फडणवीस यांचे मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू हे असे होते. तर नाना फडणवीस हे कसे पडले तर नाना हे त्यांचे टोपणनाव होते. आणि जेव्हा महाराजांच्या काळामध्ये जी त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जी ही तर पदवी दिली जायची, जसं सोरनिसी तसंच एक फडणीसीसुद्धा होती. तर ती फडणीसी ही नाना फडणवीस यांच्या ताब्यात होती. तर त्याच्यामुळे त्यांना नाना फडणवीस हे नाव पडले आणि ते नाव पुढे रूढ झाले नाना फडणवीस म्हणून. तर आपण आता गडापर्यंत जाऊया, दरवाजा पाहूया. तर मित्रांनो आता आपण उभे आहोत महादरवाजाजवळ. दरवाजा तर अस्तित्वात नाही आहे, पण आपल्याला हे जे दरवाजाच्या वरती 2 शिल्प दिसत आहेत तर त्यांना शरफ शिल्प बोललं जातं. आणि हे बघा हे दुसरं इथे आपल्याला ड्रेनेज दिसत आहे जे पावसाळ्यातलं पाणी बाहेर पडण्यासाठी दिलेलं आहे. आता पुढे या. दरवाजा अस्तित्वात नसला तरी त्याचं काही असं स्ट्रक्चर बघायला भेटतं की इथे बघा इथे लोखंडाचे काही हे सॅम्पल बघायला भेटतं आपल्याला की इथे दरवाजा असू शकतो. आणि त्याच्यानंतर हे जे दरवाजाच्या पाठीमागे 2 होल आहेत, इकडे आहे आणि एक तिकडे आहे. तर हे लाकडी आरसा टाकण्यासाठी जे दरवाजा बंद करण्यासाठी लॉक करण्यासाठी लाकडी आरसा लावला जायचा, तर त्याच्यासाठी आहे. आता आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो जेव्हा या गडाची जबाबदारी नाना फडणवीसांकडे गेली तेव्हा या गडावरती त्यांनी खूप बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं आपण गणेश दरवाजा पाहिला, त्याच्यानंतर नारायण दरवाजा आहे ते सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आले. आणि असं आपण गणेश दरवाजावर शिलालेखसुद्धा पाहिला. त्याच्यानंतर आता आपण या दरवाजाच्या नगरखान्यावरती जाऊ आणि इकडे जो पाठीमागे रस्ता दिसतोय तो वरती आपल्याला गडावरती जाणार. तर आता आपण आलेलो आहोत तिथे दरवाजाच्या वरती. तर इथून सुद्धा बघू शकता तुम्ही इथे सुद्धा तोफा डागल्या जाऊ शकतात, कारण की समोर चांगला परिसर दिसतोय आपल्याला. आणि इकडे सुद्धा आहे, इथे समोर उभे सुद्धा राहू शकतात. आणि ही आपली जी आहे हे बघा तुम्हाला सांगितलं जे आपण गणेश दरवाजाजवळ बघू शकतो, बघितलेलं आहे की इथून शत्रूवरती उकळतं तेल उकळतं पाणी टाकलं जाऊ शकतं. आणि इथून सुद्धा तूप लावलेली जाऊ शकते. त्याच्यानंतर आपल्याला वरती नाना पेशव्यांनी बांधलेला 16 कोणी तलावसुद्धा बघायला भेटणार आहे. तर आता आपण तिकडे जाऊया जो गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आपण पुढे आता प्रवास करूया. दरवाजा सोडला आणि त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला हे 3 टाके दिसते की आता नक्की पाण्याचे टाके की अजून काही आहे याचा आपण अंदाज नाही लावू शकत, कारण की वरती जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही आहे आपल्याला इथे. तर हे मी तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे काही असू शकतो. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. धान्य कोटर लागतात तर आपण बघूया आता इथे, म्हणजे इथे आता दरवाजा बसवण्यात आलेले आहेत. तर हे बघा आता याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे, कारण की आता याचा काही वापर होत नाही, पण याच्यामध्ये धान्य ठेवला जायचं आहे त्या काळामध्ये. तर कसं एका साईडला नाचणी किंवा एका साईडला भात हे असं ठेवलं जायचं. तो तिथे छोटा दरवाजा आहे आणि हा इथे मोठा दरवाजा आहे. हे सुद्धा आपण बघूया. हे बघा याच्यामध्ये सुद्धा आता पाणी साचलेलं आहे, तिथे पाणी गढूळ आहे आणि इथे आपल्याला बघा पाणी एकदम स्वच्छ दिसतंय, कारण की आतमध्ये सगळं दगड वगैरे क्लिअर दिसत आहेत आपल्याला पाण्याचे. तर मित्रांनो धान्य कोटर सोडल्याच्या नंतर आपल्याला जो दरवाजा लागतो तो नारायण दरवाजा आहे, जो नाना फडणवीसांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बांधला. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती आपल्याला हनुमान दरवाजा लागेल जो गडाचा मुख्य द्वार आहे. ठीक आहे. तर आपण तिकडे जाऊ. तर मित्रांनो आपण नारायण दरवाजामधून वरती आल्याच्या नंतर आपल्याला जो दरवाजा लागतो तो म्हणजे आहे हनुमान दरवाजा, जो यादवकालीन किंवा त्याच्या अगोदर सातवाहन काळामध्ये मुख्य द्वार होता या गडाचा. हा तुम्ही बघू शकता दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला श्री हनुमंतांच्या प्रतिमा दिसत आहेत कोरलेल्या. आणि आता इथून आतमध्ये जाऊया.
तर हे बघा दरवाजे आता चांगल्या व्यवस्थित बसवलेले आहेत. त्याला आपण ओपन नाही करू शकत कारण की त्याला इथे खाली लॉक केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण जे बाकीचे दरवाजे पाहिले त्यांच्या पाठीमागे आपल्याला देवड्या पाहायला भेटल्या, पण इथे तसे देवड्या वगैरे नाही आहेत. तर आणि इथे पुढे या, इथे एक तुम्हाला हे दिसतोय दरवाजा. आता लॉक आहे त्याला आतमध्ये. ही छोटीच खोली आहे इथे. तर आता याचा एक अनुमान आपण लावू शकतो, अंदाज लावू शकतो. या दरवाजाच्या पाठीमागे देवड्या नाही आहेत. मग इथे जे द्वारपाल होते दरवाजाचे रक्षण करण्यासाठी, तर त्यांच्या विश्रांतीसाठी ही खोली बांधण्यात गेली असावी याचा आपण अंदाज लावू शकतो. ठीक आहे. आता इथून आपण आता आतमध्ये जाऊया. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आता हनुमान दरवाजामधून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हा मुख्य आता गड लागतो आपल्याला पूर्ण. ठीक आहे. तर आता उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल हा जो स्ट्रक्चर दिसतोय मस्जिद टाईप, ती औरंगजेबाची जी मुलगी आहे तिचं या ठिकाणी निधन झालं, तर तिच्या स्मरणार्थ ही कबर बांधण्यात आली. ठीक आहे. तर आता आपण हे हनुमान दरवाजाच्या वरती जाऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गड पाहूया. तर या बुरुजावरून तुम्ही बघू शकता पूर्ण व्यवस्थित लक्ष ठेवला जाऊ शकतो. प्रत्येक जर शत्रू आला तर त्याच्या हालचालीवरती वगैरे तुम्हाला दिसत असेल. बघा इकडनं पूर्ण परिसर दिसतोय गडाचा, गडाच्या खालचा परिसर. तिकडे डाव्या बाजूला आपला विसापूरगड दिसतोय. तर मित्रांनो हा जो तुम्ही आता स्ट्रक्चर बघताय हा खालचा, तर कसं बायचान्स जर शत्रू त्या काळामध्ये इकडनं आतमध्ये आला तर इथे असणारे आपले सैनिक आरामात शत्रूला इथून टिपू शकतात, कारण की पाठीमागची साईड येते आणि शत्रू सरळ दरवाजाच्या तिकडे त्याचं तोंड असू शकते. त्याच्यामुळे इकडनं व्यवस्थित शत्रूवरती आक्रमण केलं जाऊ शकतो. हा स्ट्रक्चर तशा पद्धतीने बांधलेला आहे. आता आपण इथे काही राजवाड्याचे अवशेष पाहायला भेटतील आणि सदरेचे अवशेष आहेत ते पाहूया आणि पुढे मग जाऊया. तर मित्रांनो हे कबरेच्या बाजूलाच आपल्याला सदर पाहायला मिळते त्या काळातील. तर आता सदरेवरती 3 तोफा ठेवलेल्या आहेत तोफगाड्यासोबत, आणि ते फलकसुद्धा दिलेला आहे की सदर आणि सभागृह असे. तर तोफा व्यवस्थितरित्या आपल्या तोफगाड्यावर पाहायला मिळतात या इथे. ठीक आहे. आता आपण राजवाड्याचे अवशेष पाहूया पुढे जाऊन. तिथून या सदरेच्या बाजूनेच थोडा पुढे आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात ते पाहूया. तर मित्रांनो आता आपण सदर तर बघितली, आता आपण त्याच्या जस्ट बाजूला आलो आहे आणि इथे आपल्याला जे अवशेष पाहायला मिळत आहेत तर ते अवशेष जे आहेत ते राजवाड्याचे अवशेष आहेत त्या काळामध्ये. तर पूर्ण ढासळलेलं आहे, पण काही थोडाफार आपल्याला त्याचे अवशेष इथे पाहायला मिळत आहेत. तर आपण ते पहिले पाहूया आणि पुढे जाऊया इथून. तर या हे बघा अशा रीतीने इथे स्ट्रक्चर दिसते आपल्याला राजवाड्याचे. इथे एक पाण्याचा टाका आहे. हे बघा हा पाण्याचा टाका आहे. पाणी गढूळ आहे, म्हणजे पिण्यासारखं पाणी नाही आहे इथे. गप्पी मासे तुटते याच्यात. हां मासे आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला इथे दिसत असेल आतमध्ये मासे आहेत. ठीक आहे. इकडनं असं पुढे या जरा. या राजवाड्यामधील एक आपल्याला इतिहास असं जागा बघायला भेटते. तर हे बघा हे एक असं असेल की हा शौचकूप, म्हणजे इथून असं पाणी झालं आणि इकडे एक आउटलेट असं दिलेलं आहे. तर हा शौचकूप असू शकतो. मला दिसत असेल त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते. आणि दुसरं या साईडला खाली बघा हे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात इथे. हे बघा कसे अवशेष आहेत इथे, तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे आपल्याला लागतोय ते एक आहे घोड्यांची पागा, जिथे घोडे बांधले जायचे. तर ते कसं आहे ते आपण बघूया. आता इथे पहिला एक इथे गुहा आहे आणि एक दुसरी तिकडे आहे. पहिला आपण इथे बघूया. तर हाईट थोडी कमी आहे, आपल्याला वाकून जावं लागेल. ठीक आहे. तर आत्ता याच्यामध्ये पाणी आहे, तुम्ही बघू शकता आतमध्ये पाणी आहे. ठीक आहे.
आणि हिची हाईट कमी आहे, तर मला वाटत नाही की ही हा घोड्यांचा पागा असू शकतो, कारण की इथे दुसरं काहीतरी ठेवलं जाऊ शकतो. हा. तर इथे दुसरं आहे, हे बघा, इथे सुद्धा 2 छोटे आहेत खोल्या. तर याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि याच्यामध्ये काही सामान ठेवलेलं आहे जे गड संवर्धन करतात. तर तुम्हाला दिसत असेल आतमध्ये सामान वगैरे त्याचा. ठीक आहे. आणि त्यांच्याच बाजूला आपल्याला दिसतंय दुसरा एक दरवाजा, ते सुद्धा पाहूया आपण. हां, कधीच आहे. तर इथे आपण आतमध्ये जाऊन बघूया. हां, तर या. तर मित्रांनो, ही वाटते घोड्याची पागा, कारण की हा जो तुम्ही स्ट्रक्चर बघताय मध्ये सेंटरमध्ये, तर हे चांगलं व्यवस्थित कोरलेलं आहे. एकतर इथे पाणी असू शकतो आणि दोन्ही साईडला घोडे बांधले जाऊ शकतात. त्यांचं तोंड इकडे असू शकतो, इथे त्यांच्यासाठी खाणं, घोड्यांचं पाणी वगैरे ठेवून जाऊ शकतो. अशा लाईनीमध्ये हे घोडे असे बांधले जाऊ शकतात दोन्ही साईडने, आणि त्यांचं तोंड दोघांचं समोर असलं पाहिजे. तर हा घोड्याचा पागा आहे. तर बघू शकता एवढा मोठा आहे आणि तिथे काही बांधकाम सुद्धा आहे विटाचं. काय नक्की आहे तिथे आतमध्ये एवढं बघूया आपण. हे घोडे तेच आहे, सेमच आहे, घोड्याचा पागाच आहे. तर हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल खड्डे कशा प्रकारे आहेत, दिसते ना, हे बघा. ठीक आहे. तिला मी बॅटरी आणलेली नाही, त्याच्यामुळे मोबाईलच्याच सहाय्याने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण बाहेर जाऊया आणि पुढे आपल्याला आता जातं जे लक्ष्मी कोठी आहे तिथे जाऊया. ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो, आपण घोड्याची बागा बघितली, त्याच्यानंतर घोड्याच्या बागेच्या बाजूनेच उजव्या साईडने पुढे आलो की आपल्याला इथे डाव्या साईडला लागते ती लक्ष्मी कोठी. ठीक आहे. तर आपण ती लक्ष्मी कोठी पाहूया, म्हणजे तिचं काय आहे इतिहास ते सुद्धा समजून घेऊया. इथे माहिती वगैरे दिलेली आहे त्याची. आतमध्ये तर मित्रांनो, आता आपण जेव्हा आतमध्ये आलो तर ती एक जागा सोडल्याच्या नंतर इकडे सुद्धा आपल्याला जागा भेटते आणि इकडे आतमध्ये सुद्धा एक खोली आहे बघायला भेटते. मला आता दिसत असेल की माहीत नाही, कारण की ॲक्च्युली बॅटरी नाही आहे आणि बाहेरून आल्याच्यामुळे ते डोळ्यावरती एकदम अंधार येतो आहे. तर हा इथे छोटासा आहे. तर जेव्हा महाराजांनी सुरतेची लूट करून तर ती बघितल्याच्या नंतर आपण इकडे बाहेर येतो, तर इकडे सुद्धा एक खोली आहे, ही बघा. आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला एक इकडे आहे. ठीक आहे, हे बघा, ही एक इकडे खोली आहे. आणि दुसरं समोर आपल्याला तिकडे दिसते बघा, तिथे 2 खोल्या आहेत. तर ते सुद्धा आपण बघूया. ठीक आहे. आणि एक ही इकडे आहे. तर मित्रांनो, आपण लक्ष्मी कोठीमधील ते सगळ्या खोल्या बघितल्या. तर या लक्ष्मी कोठीचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा महाराजांनी सुरतेची लूट केली तेव्हा तो खजिना वगैरे आहे, संपत्ती, ते नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली या गडावरती आणण्यात आला आणि त्या इथे या ठिकाणी ठेवण्यात आला, जी संपत्ती वगैरे आहे. तर आता ते एवढ्या खोल्या कशासाठी, तर ते म्हणजे कसं सोने, चांदी, नाणी, मोती वगैरे ते असे प्रत्येक वेगवेगळ्या खोलीमध्ये ठेवण्यात आले असावे त्यावेळी. कारण की सगळे एकत्र ठेवले तर पुन्हा ते काउंट वगैरे करण्यासाठी त्यांना त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे ते सगळं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येऊ शकतात, म्हणून हे खोल्या बांधण्यात आले असावे. आणि त्याच्यानंतर जेव्हा महाराज लूट घेऊन येत होते तेव्हाच त्याचवेळी महाराजांना अशी बातमी समजली की आपले शहाजी महाराज हे निधन झाले. तेव्हा महाराजांना अर्ध्या रस्त्यातून तिकडे राजगडावरती जावं लागलं आणि त्यांनी मग ते नेताजी पालकर यांच्या नेतृत्वामध्ये ती सगळी संपत्ती या गडावरती पाठवली. ठीक आहे. तर आता आपण विंचूकड्याकडे जाऊया आणि मग पुढे तिकडे बघूया.
तर मित्रांनो आता आपण जात आहोत विंचूकाट्याकडे, याला विंचूकाटासुद्धा बोलला जातो. तर तुम्ही जर पावसाळ्यामध्ये आलात तर हा रस्ता बंद असतो, कारण की पावसाळ्यामध्ये हवा खूप असते आणि दगडी कोसळत असतात, त्याच्यामुळे हा बंद असतो. आणि आता आपण जात आहोत तर विंचूकाट्याची जी रुंदी आहे ती साधारण 30 मीटर एक आहे. तर आता आपण तिथे जाऊया आणि इथे मध्ये आपल्याला तलाव भेटतो, तर तो सुद्धा पाहूया. तर इथून मित्रांनो सावकाश या, कारण की थोडा रस्ता रिस्की आहे हे दिलेले आहेत पकडण्यासाठी, त्याच्यामुळे थोडा सेफ उतरता येतो. तर पाण्याचा टाका आपल्याला इथे बघायला भेटतोय. तर हे बघा, आतमध्ये उतरण्यासाठी इथे पायऱ्या बांधलेल्या आहेत. पाणी सध्या खराब आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे. आता आपण इथून पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आपण विंचूकड्यावरती आहोत. तर ध्वजस्तंभाच्या बाजूनेच एक खाली जायला रस्ता आहे, तर तो काय आहे ते आपण पाहूया आता. हे बघू शकता, आता दरवाजाची कमान जी आहे ती ढासलत चाललेली आहे. आता अजून थोडे काही पावसाळे घेतला हे सुद्धा निघून जाणार आहे. आणि हा दरवाजा बघा कशा प्रकारे बांधलेला आहे इथे. दुसरं पुढे काय आहे ते पाहूया. नॉर्मली बुरुजच आहे, फक्त असा रस्ता आहे दुसरा जाण्यासाठी, तिकडे बाहेरवरती निघण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण विंचूकाट्याकडनं आलेलो आहोत आणि तिकडनं थोडंच पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे पाण्याचे टाके लागतात. तर आता इथे बघूया आपण किती 1 2 3 आणि 4 टाके दिसत आहेत. तर इथे टाक्याचा जो हे दिलेला आहे पाणी बाहेर निघण्यासाठी, इथे तुम्ही बघू शकता. हा एक आहे टाका, त्याच्यानंतर हा इथे खांब टाका आहे बघा, नाही सॉरी टाका नाही आहे, ॲक्च्युली ही लेणी आहे. बघत असाल आतमध्ये कसं दगडामध्ये फुटलेलं आहे. पावसाळ्यामध्ये इथे पाणी साचत असणार. आतमध्ये पूर्ण एक खोलीसारखंच आहे, म्हणजे ही एक लेणी आहे दगडामध्ये कोरलेली, ठीक आहे. आणि बाजूला 2 तलाव आहेत पाण्याच्या टाकी. एक हा आहे आणि एक तिथे पुढे आहे. हा बघा, हा एक आहे पाण्याचा टाका आणि तो एक तिथे आहे. जायचं तिकडे. तर इथे पाणी थोडं स्वच्छ आहे, पिण्यासाठी पाणी इथून बनवून घेतो. हा एक इथे छोटा आहे पाण्याचा टाका, पण तो आतमध्ये आहे, एकदम खोल आहे. तिथे ते टाका, ते पण टाका. दिसेल तर बघा कशा प्रकारे इथे कोरलेलं आहे. पाणी स्वच्छचं राहायचं कारण म्हणजे हे मासे ह्यांना गप्पी मासे बोलतात. पाणी स्वच्छ करायचं काम यांचं असतं. ते पाण्याच्या टाके सोडल्याच्या नंतर आणि लेणी सोडल्याच्या नंतर जस्ट वरती एक पाण्याचा टाका लागतो आणि तिथून पुढे आलो की आपल्याला इथे 16 कुणी तलाव भेटतो. तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नाना फडणवीस यांनी हा बांधून घेतलेला आहे तलाव. तर
तर ह्याच्यामध्ये एवढा पाणीसाठा राहू शकतो की वर्षभरासाठी मला असं वाटत नाही की पाण्याची गरज गडावरती भासू शकते, कारण की तलाव खूप मोठा आहे. आणि याला 16 कोणी तलाव का भेटतात, तर त्याचं कारण म्हणजे हे बघा, हे तलावाच्या बाजूला जे हे कोन आहेत, तर हे टोटल सगळे कोन मिळून 16 कोन आहेत, त्याच्यामुळे याला 16 कोनी तलाव असे बोलले जाते. तर हा एक तलाव नाना फडणवीसांनी बांधलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे, आता हे तलाव बघून झाल्याच्यानंतर आपण आता महादेवाचं दर्शनासाठी जाऊया तिथे. ठीक आहे. तर मित्रांनो 16 कोणी तलाव बघितल्याच्या नंतर आपण थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला इथे पिण्याचं पाणी भेटतं, जिथे आपण पाणी घेऊ शकतो. याला इथे याचा सूचनाफलक पण लागलेला आहे. आणि हा पाण्याचे इथे टाक्या संपल्याच्यानंतर इथे थोडंसं अजून एक पाण्याचा टाकी आहे, तो खराब आहे पाणी. आणि त्याच्या पुढे आपल्याला त्र्यंबक तलाव पाहायला भेटतो आणि पुढे महादेवाचं मंदिर आहे. तर आता ते आपण पाहणार आहोत. पिण्याच्या पाण्याच्या टाकीपासून जवळ पुढे आलो तर आपल्याला त्र्यंबक तलाव लागतो. ठीक आहे. तर आता हे जेवढे आपण पाण्याचे टाके बघितले तर त्याच्यावरनं आपल्याला वाटत नाही की इथे या गडावरती पाण्याची कमतरता कधी भासली असेल पिण्याच्या पाण्यासाठी. तर हे तलाव बघितल्याच्यानंतर आपण आता शिवमंदिराचं दर्शन घेणार आहोत. तर पुढे या. आपल्याला दिसतं की इथे आता समोरच आपलं हनुमंताचं मंदिर आहे, त्याच्यानंतर नंदी महाराज आहेत. हे बघा, इथे आपलं हनुमंताचं मंदिर आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला एक शिवलिंग आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि नंदीची मूर्ती पाहायला मिळते, ती तुटलेल्या अवस्थेमध्ये. आणि हा इथे समोर एक नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि पुढे आपले शिवलिंग आहे. तर आपण आता दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, लोहगडाचं दर्शन आज आपल्याला झालेलं आहे, मोहीम आज पूर्ण झालेली आहे आपली. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.